नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे पुण्यात चाललेले आहेत आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन्ही विषय मनसेच्या संदर्भात पुढे आलेले आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अयोध्या दौरा नक्की केलेला आहे. राज ठाकरे जून महिन्यामध्ये अयोध्येला जाणार आहेत, जूनच्या पहिल्याच आठवड्यात, आणि त्याची तयारी करण्यासाठी मनसेचे एक शिष्टमंडळ अयोध्येला जाणार आहे. अयोध्या दौऱ्याची तयारी मोठ्या प्रमाणावरती करावी लागेल, कारण अनेक कार्यकर्ते मनसैनिक मोठ्या प्रमाणावरती अयोध्येला जाणार आहेत. एक वातावरण निर्मिती सुरू होणार आहे त्यानिमित्ताने. आणि त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांचीसुद्धा भेट राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षाचेच एक खासदार ब्रजभूषण सिंह यांनी अयोध्येमध्ये राज ठाकरे यांना पाऊल ठेवू देणार नाही अशी गर्जना केलेली आहे. ते असं म्हणाले की सार्वजनिकरित्या राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशची किंवा उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागितली पाहिजे. याचे कारण आजवर त्यांनी उत्तर प्रदेशमधले लोक जे आहेत, किंवा ज्यांना आपण भैया असं म्हणतो, थोडंसं तुच्छतेने म्हणतो आपण, हे काही योग्य नाही, पण या भैयांच्या विरोधात ज्या पद्धतीची वक्तव्य मनसेने केली होती, राज ठाकरे यांनी केली होती, काही जणांना मारहाणही झाली होती, धमक्या देण्यात आल्या होत्या, आणि या सगळ्या कृत्यांची माफी राज ठाकरे यांनी मागितली पाहिजे, नाहीतर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी धमकी त्यांनी दिलेली आहे. आता हे जे खासदार महोदय आहेत ते बरेच वेळा लोकसभेवरती निवडून आलेले आहेत. मध्येच एकदा ते भाजपमधून समाजवादी पार्टीत गेले होते, पण परत आले आणि परत निवडून आले. त्यामुळे ते कोणीतरी चिल्लर नेते आहेत असं समजण्याचं कारण नाही. अर्थात भाजपमधल्या उत्तर प्रदेशमधल्या सगळ्या नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे असं बिलकुल नाही, पण एक भावना जी आहे उत्तर प्रदेशमधली, ज्या पद्धतीने मनसे किंवा राज ठाकरे आपली मतं व्यक्त करत असतात अत्यंत आक्रमकपणे, की यांना आम्ही येऊ देणार नाही, यांना पाऊल ठेवून देणार नाही, यांना हाकलून लावू, अशी जी भाषा केली जात आहे, तीच भाषा इतर नेत्यांनी जर केली तर मनसेची भूमिका काय राहणार? कारण केवळ अशा प्रकारची भाषा ही केवळ मनसे करू शकते असं नाही, कोणीही करू शकतं. हे प्रत्येक पक्षाची एक ताकद असते, आणि भारतीय जनता पक्ष हा केवढा मोठा पक्ष आहे. अर्थात या ब्रजभूषण सिंह यांनी जी भाषा केली आहे ती त्यांचं वैयक्तिक मत आहे असं भाजपतर्फे सांगण्यात येत आहे. गंमत अशी की एका चर्चेमध्ये प्रवीण दरेकर असं म्हणाले की यासंबंधी मी काही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. आमचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत, देवेंद्रजी असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील असतील, ते त्याबद्दल मत व्यक्त करतील, आणि ते या खासदाराचं वैयक्तिक मत असू शकेल. म्हणजे थोडक्यामध्ये ते बदलू शकतो आपण, ते बदलता येऊ शकतं, काहीतरी मधला मार्ग निघू शकेल. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचवेळी मनसेचे एक नेते किल्लेदार नावाचे, त्यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली. समंजस भूमिका, इतकी मवाळ भूमिका, इतकी नेमस्त भूमिका मनसेच्या नेत्यांकडून अपेक्षित नाही. असं वाटलं होतं की मनसेचे नेते या ब्रजभूषण यांच्यावरती तोंडसूक घेतील, दणक्यात त्यांना हल्लाबोल करतील त्यांच्यावर, पण तसं झालं नाही. ते असं म्हणाले की याच्यातनं काही समंजसपणे आपण सामंजस्याने हा प्रश्न सोडू शकतो, अशा प्रकारची काहीतरी भूमिका त्यांनी मांडली. मग किल्लेदार नेहमी ज्या पद्धतीने बोलतात, थोडेसे राज ठाकरे यांच्या शैलीत थोडेसे त्या प्रकारचे त्या पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा आहे, तसे दिसतात सुद्धा, पण त्यांनी असा हल्लाबोल केला नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांचे किती मधुर संबंध, आता किती बंधुभाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे, हे आता या निमित्ताने प्रकट झाले. त्यानंतर अभिजित पानसे हे मनसेचे एक नेते, त्यांना विचारणा झाली की बाबा काय आहे याचं, म्हणजे हा माणूस जो उत्तर प्रदेशमधला खासदार आहे तो अशा धमक्या देऊ कसं शकतो? तेव्हा अभिजित पानसे म्हणाले की आता तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या वार्ताहराला त्यांनी सांगितलं की आता योगीजी त्यांनी व्यवस्थित, म्हणजे थोडक्यामध्ये त्याची कानपिचक्या देतील, आणि त्याचं काही काळजी करायचं कारण नाही.
म्हणजे थोडक्यामध्ये मनसेला राज ठाकरे यांना कोणी धमक्या देऊ शकत नाही. आणि मग काही जणांनी मग सुरू केलं की काय कोणी किती धमक्या दिल्या ते आमचं निश्चित झालं आणि आम्ही तिथे जाणारच, आम्ही काय ऐकणार नाही. ही मनसेच्या स्टाईलमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अशी भाषा केली गेली. पण एक लक्षात घ्या इथे की आजपर्यंत अधिकृतपणे मनसे आणि भाजपची युती थेट झालेली नाही आहे या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये. फक्त दोघेही एकमेकांवरती आता टीका करत नाहीत आणि उलट भोंग्यांसारखा जो विषय आहे, जो देवेंद्रजींच्या काळामध्ये मनसेनी प्रश्न केले नव्हते त्याबद्दल, आता त्यांना हा अत्यंत महत्त्वाचा विषय वाटायला लागला. रस्त्यावरचा नमाज हा अत्यंत महत्त्वाचा विषय आता प्रकर्षाने वाटायला लागला, जो फडणवीस मुख्यमंत्री असताना वाटत नव्हता. आणि फडणवीसही याबद्दल राज ठाकरे यांचं कौतुक करत आहेत की जो चांगला मुद्दा मांडलेला आहे, योगीजींनी तिकडे चांगलं काम आहे. राज ठाकरे स्वतः म्हणाले की योगीजींनी तिकडे चांगलं काम केलेलं आहे, त्यांचं त्यांनी कौतुक केलं. आणि आता अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा योगीजी आणि मनसे यांच्यात एक नातं नवीन तयार होऊ शकतं. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. पण अजूनही अधिकृतपणे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे युतीची घोषणा म्हणजे मनसे आणि भाजप युतीची घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. जागा वाटपाची कुठलीही बोलणी झालेली नाही. कदाचित अप्रत्यक्ष तडजोड होऊ शकते, पण ते काही दिवसानंतर त्याचं चित्र स्पष्ट होईल. आत्ता त्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण यामध्ये अनेक अडचणी आहेत. याचं कारण मनसेची जी भूमिका आहे ती भूमिका याच्यामध्ये अडसर ठरू शकते. मनसेने अधिकृतपणे आपली परप्रांतीयांच्या विरोधात, उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका ही बदललेली नाही. आता ते म्हणतील की आम्ही काय उत्तर भारतीयांच्या विरोधात नाही आहेत, जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिलेले आहेत, महाराष्ट्राच्या संस्कृतीची समरस झालेले आहेत, त्यांना आमचा विरोध नाही आहे त्याला, असं ते म्हणतील. म्हणजे त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. पण जो एक प्रकारचा अत्यंत द्वेषभावना उत्तर भारतीयांच्या विरुद्ध बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड कुठून येतील त्यांच्याबद्दल एक प्रकारची द्वेषभावना महाराष्ट्रात पद्धतशीरपणे निर्माण केली जात होती. जी भावना आता मुसलमानांच्याबद्दल निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न, तशा प्रकारची उत्तर भारतीयांच्या विरोधी धोरण जे आहे मनसेचं, ते आता एवढं दिसत नाही आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांनी काही म्हटलं तरी त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही आहे. हळूहळू मनसे आपली भूमिका बदलत आहे आणि बदलतो आहे आम्ही असं काही सांगणार नाही, ते मान्य करणार नाही ते हे लक्षात घेतलं पाहिजे. पण हे भोंग्यांचं आंदोलन जे आहे ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने हँडल केलं. हे सगळं जे आहे की नमाज आणि भोंगे हा विषय, विशेषतः भोंग्यांचा विषय, त्यांनी कुठेही त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊन दिला नाही. विशेषतः महाराष्ट्रातील मशिदींचे जे व्यवस्थापन आहे त्यांच्याशी किंवा मौलवींशी बोलून भोंगे अनेकांना आवाज कमी करायला लावला, किंवा जे भोंगे अधिकृत का अनधिकृत आहेत, सगळे भोंगे अनधिकृत नाही आहेत. काही जणांनी परवानगी घेतलेली आहे, पण परवानगी घेतली नसेल तर त्यांना घ्यायला सांगणार ते. असा नियमानुसार सगळी अंमलबजावणी आता सुरू आहे. मी अनेकदा सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा फिरायला जातो त्यावेळी मी बघतो की मशिदींच्या इथे विशेषतः सकाळी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, ते दिसतं. आणि कुठेही मशिदींनी, विशेषतः पुण्याच्या, मुंबईच्या मुसलमानांनी किंवा महाराष्ट्रात कुठेही आक्रस्ताळी भूमिका घेतली नाही, सामंजस्याची भूमिका घेतली आहे. अगदी MIMनी सुद्धा कुठेही संघर्षाची भूमिका औरंगाबादमध्ये घेतली नाही. हे चांगलं लक्षण आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे कुठेही तणाव नाही, आत्ता दंगली नाही झालेल्या, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि हे झालं नाही याच्याबद्दल मी मनसेला सुद्धा धन्यवाद देतो की हे झालं नाही, त्यामध्ये त्यांचंही सहकार्य आहे. पण दिलीप वळसे पाटील यांनी अतिशय समंजसपणे ही भूमिका घेतली आणि आता सर्व राज्यांमध्ये जे 16-17 भाजप शासित राज्य जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा हा भोंग्यांचा प्रश्न आहे, तोही तिथे हँडल करण्यात आलेला नाही आहे. मग त्याबद्दल राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. भाजपनी सुद्धा, महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी किंवा देशभरच्या नेत्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल बोललं पाहिजे.
आणि जे काही धोरण ठरवायचं आहे ते महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने म्हटले की आता ते केंद्र सरकारने ठरवायला पाहिजे. योग्य आहे, ते ठरवा. आता ते काय जे असेल ते केंद्र सरकारने ठरवावं. ते मग ते जर धोरण ठरवलं तर मग ते सगळ्यांना समान धोरण ठरवायला लागेल. आणि ज्या पद्धतीने शिर्डीमधील मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आम्ही भोंगे उतरवलेत, तो काही प्रश्न नाही, पण सकाळची जी आरती असेल, काकड आरती असेल साईबाबा मंदिरातली, ती चालू ठेवा, ती लाऊडस्पीकरवर होऊ द्या, असं त्यांनी उलट सांगितलं. आणि शिवाय इतर ठिकाणीसुद्धा काकड आरती असेल, भजनं असतील सकाळची, यासंबंधी हिंदूंनासुद्धा आता त्याच्यावरती त्यांना लाऊडस्पीकरवरती म्हणजे भोंगे त्यांनाही उतरवावे लागतील किंवा आवाज कमी करावा लागेल. त्यामुळे याच्यामध्ये हिंदूंच्या उत्सवावरतीसुद्धा नियंत्रण येणार आहेत. या पुढच्या काळामध्ये गोविंद असेल, गणेशोत्सव असेल, त्यावेळी आवाजाची पातळी, नवरात्र असेल, कमी करावी लागेल. हे हिंदू बांधवांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे बघा, मशिदीवरचे भोंगे उतरवले, वा 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 वा, छान 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 छान, असं ज्यांना वाटतंय त्यांना आता आपल्या उत्सवांवरतीसुद्धा एक वेगवेगळी प्रकारची बंधनं येणार. सर्वोच्च न्यायालयानेच आखून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागेल, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हा एक भाग झाला. आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मला सांगायचा आहे, तो राज ठाकरे आणि उत्तर प्रदेश यांच्या संबंधात कशा प्रकारचे संबंध होते ते. मी आपल्याला अगोदरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधल्या म्हणजे उत्तर भारतातले जी राज्य असतील त्यावरती टीका केलेली होती. आणि हे आता लोक, हा अलीकडचा भूतकाळ आहे, फार जुना काळ नाही. त्या काळामध्ये राज ठाकरे यांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या उत्तर भारतातले लोक विसरू शकत नाहीत, लगेच विसरणार नाहीत. ज्या पद्धतीने हे खासदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आता मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आहेत पुढची, आता लवकरच्या काळात, नजीकच्या भविष्यकाळात राजस्थानमध्ये निवडणूक आहेत. तिकडनंही मोठ्या प्रमाणावरती इथे लोक आलेले आहेत. आणि इकडनं ते आले की मग सुट्टीच्या वेळी तिकडे जातात आणि तिकडच्या लोकांना सांगतात की मुंबईतलं वातावरण काय, महाराष्ट्रातलं वातावरण काय. तेव्हा त्या निवडणुकांमध्ये सुद्धा परप्रांतीयांचा जो मुद्दा आहे, जो मनसेनी जी भूमिका घेतली आहे, अशा मनसेशी भाजपने जर युती थेटपणे केली किंवा दोस्ती केली त्याच्याशी, तर त्याबद्दल तिथल्या मतांवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घ्यावं लागेल भाजपला. म्हणजे भाजपने किती हळवे झाले असले मनसेबद्दल तरीसुद्धा भाजपला सुद्धा आपल्या मतांची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे भाजप आणि मनसे आले की येणं हे इतकी सहज सुलभ प्रक्रिया आहे असं बिलकुल नाही. आता मगाशी मी ज्याचा उल्लेख केला दिलीप वळसे पाटलांचा किंवा उद्धव ठाकरे यांचा, त्यांनी कुठल्याही प्रकारे राज ठाकरे यांना या सगळ्या भोंगे आंदोलनामध्ये हिरो बनू दिलं नाही. त्यांना उलट हनुमान चालिसा बाबत म्हणजे अगोदर ज्या दिवशी करणार होते ते त्यांना पोस्टपोन करावं लागले. ईदच्या दिवशी करणार होते ते एक दिवस पोस्टपोन केलं ते आंदोलन. दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी आंदोलन केलं. पण मनसेचे जे काही नेते आहेत ते नेते खूप मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती उतरलेत, मोठ्या प्रमाणावरती भोंग्यांच्या याला विरोध झाला, असं ठिकठिकाणी असं मर्यादित दिसलं. नेते जर रस्त्यावरती आले तर आपल्या कार्यकर्त्यांना किंवा मनसैनिकांना अधिकाधिक प्रेरणा मिळाली असते. तसं झालं नाही. महाआरती करणार होते मोठ्या प्रमाणावरती, तेही झालं नाही. चांगली गोष्ट आहे, नाही झालं हेच चांगलं आहे, कारण त्यामुळे तणाव निर्माण झाला नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे संदीप देशपांडे हे ज्या पद्धतीने पोलिसांच्या तावडीतून निसटले आणि ती गाडी जात असताना एक महिला पोलीस खाली पडली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नाराजी निर्माण झाली. अनेकांनी टीका केली की हे पळपुटे संदीप देशपांडे आहेत, अशी टीकाही झाली. पण त्यानंतर डॅमेज कंट्रोल करावं लागलं राज ठाकरे यांना. संध्याकाळी जी प्रेस कॉन्फरन्स घेणार होती ते अचानकपणे दुपारी 1-1:30 वाजताच घ्यायला लागली. मग संदीप देशपांडेंना व्हिडिओ करून सांगायला लागलं की पोलिसांना कुठल्याही प्रकारची आम्ही धक्काबुक्की केली नाही. आणि मनसेला एकूण खुलासा करावा लागला, कारण पोलिसांबद्दलचं खूप प्रेम
मनसे दाखवत असतात. याचं कारण जेव्हा तळ पातळीवरती कार्यकर्ते काम करतात तेव्हा पोलिसांचं सहकार्य घ्यावं लागतं. त्यामुळे पोलिसांचं सातत्याने कौतुक केलं जातं. पण त्यात एक महिला पोलीस खाली पडली आणि एवढंच नाही तर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन संदीप देशपांडे पळून गेले. ही बाबही अनेकांना खटकलेली आहे. त्यांची काही भूमिका असेल याबद्दल, पण ती बाब खटकली आहे. हा भाग झाला. आता मी वळतो राज ठाकरे यांनी पूर्वी ज्या काही भूमिका घेतल्या होत्या त्याच्याबद्दल. एक भूमिका काय घेतली होती त्यांनी की बॉम्बे सेंट्रलला जे रेल्वे रिक्रुटमेंट असेल, रेल्वेमधल्या ज्या नोकर भरती असेल, त्यावेळी तिथे जे एक कार्यालय होतं तिथे यांनी मोर्चा नेला, आंदोलन केलं आणि मग त्या ठिकाणी बरंच काय चकमक झाली आणि नंतर आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं. त्या तिथल्या एका रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मराठी माणसाचा किंवा मराठी माणसाबद्दल अपशब्द काढले म्हणून मनसैनिकांच्या भावना तीव्र झाल्या किंवा कदाचित त्यावेळी शिवसेनेत असतील, हे माझ्या लक्षात नाही नेमकं. त्यांच्या भावना तीव्र झाल्या शिवसेनेच्या. भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे ते कदाचित आंदोलन झालं राज ठाकरेंचं आणि म्हणून ती भूमिका म्हणजे त्यामुळे ते आंदोलनाला उग्र स्वरूप झालं, प्राप्त झालं असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर त्यावेळी तर मला आठवतं आहे त्याप्रमाणे त्या कार्यालयामध्ये वरनं म्हणजे अशी कागदपत्रांची फेकाफेक, कपाटांची फेकाफेक हे सगळं झालं होतं. मग कल्याणला रेल्वे भरतीच्या वेळी काही तरुणांना मारहाण झाली होती आणि याची अनेक पिक्चर तेव्हा टेलिव्हिजन म्हणजे न्यूज चॅनल्स 24 आवर्स झाले असल्यामुळे वारंवार ही दृश्य तिकडे दाखवण्यात आली. आणि मग नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री ते म्हणाले की राजद्रोहाचा खटला यांच्याविरुद्ध दाखल करा राज ठाकरे यांच्यावर. लालू प्रसाद यादव हे भडकले आणि काय काय ते बोलले त्यांच्याबद्दल. आणि मग राज ठाकरे यांनी असं आव्हान दिलं की तू हिंमत असेल तर आमच्या घरासमोर येऊन काय ते आंदोलन करायचं ते करा, मग बघू काय होतं ते वगैरे वगैरे असं झालं. त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते, भारतीय विद्यार्थी सेनेचे अतिशय धुरंधर आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती, त्यावेळीपासून त्यांनी हे उत्तर भारतीयांच्या विरुद्ध आंदोलन केलं. आणि मग त्याचवेळी जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे 2004ची विधानसभा निवडणूक होती महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेचा बेस वाढवण्याचा प्रयत्न चालला होता त्यांचा. एकीकडे शिवसेनेमध्ये विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुका असतील तेव्हासुद्धा मुंबईतली परप्रांतीयांची संख्या वाढली असल्यामुळे केवळ मराठी मतांवरती आपल्याला विजय प्राप्त होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी मग मी मुंबईकर हे एक मोहीम सुरू केली की सगळे जे मुंबईत काही वर्ष राहतात ते सगळे आपलेच आहेत, कोणी इथला परका नाही अशी भूमिका घेतली. आणि त्याचवेळी राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका झाली होती. परप्रांतीयांचे विरोधी आंदोलन सुरू होतं ते. एकीकडे उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या पद्धतीने केवळ उत्तर प्रदेश, बिहार ठिकठिकाणच्या लोकांना आकर्षित करून घेत होते. मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर छटपूजा सुरू झाली. शिवसेनेतर्फे छटपूजा सुरू झाली. आधी संजय निरुपम यांनी मला वाटतं एक 20-25 वर्षापूर्वी छटपूजा सुरू केली आणि ती जाहीरपणे म्हणजे झूला, दादरला वेगवेगळ्या ज्या समुद्रकिनारी आहे त्या ठिकाणी ही छटपूजा सुरू झाली. राज ठाकरेंची भूमिका अशी होती की छटपूजेला आमचा काही विरोध नाही, करा तुम्ही, पण जेव्हा तुम्ही सार्वजनिकरित्या छटपूजा करता आणि इथे येऊन उत्तर भारताची संस्कृती आणि आमची संख्या वाढलेली, आमची ताकद वाढलेली आहे असं शक्ती प्रदर्शन करता, त्याला राजकीय वास येतो आणि त्याला आमचा विरोध आहे अशी राज ठाकरेंची भूमिका होती. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे हे ज्याला म्हणतात की लाईचना संमेलन तेही घ्यायला लागले, छटपूजा घ्यायला लागले. एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेशचा स्थापना दिन जो आहे तोही जेव्हा मुंबईत साजरा करायला लागले ते
आणि त्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भागही घेतला. भोजपुरी भाषिकांच्या संमेलनामध्ये भाग घेतला उद्धव ठाकरे. आणि दुसरीकडे राज ठाकरे काय म्हणत होते की उत्तर प्रदेशचा स्थापना दिन हा तुम्ही मुंबईत येऊन साजरा करता, तो उत्तर प्रदेशमध्ये ते साजरा होतो का, अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली. हे काय चाललं आहे म्हणजे इथे येऊन हा स्थापना दिन कसला? तुम्ही महाराष्ट्रात आलेला आहात तर तुम्ही महाराष्ट्राचे होऊन राहा, इथल्या संस्कृतीमध्ये एकरूप व्हा तुम्ही. पण तुम्ही तुमची जी तिकडची ताकद आहे तिकडे म्हणजे तिकडून इकडे येता तुम्ही. आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, पण रेल्वेमध्ये तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळतात आणि इथे येऊन परत तुम्ही आपल्या ताकदीचं प्रदर्शन करता आणि एक प्रकारे आव्हान देता मराठी माणसाला, अशी राज ठाकरे यांची भूमिका होती. उद्धव ठाकरे यांनी उलट दुसरा मार्ग पत्करला होता. आणि मला आठवते की या उत्तर प्रदेशच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी झालेल्या होत्या. मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या मगाचपासून जे सांगत होते की 2004च्या विधानसभेसाठी मी उद्धव ठाकरे एकीकडे प्रयत्न करत होते, पण पुढे जेव्हा राज ठाकरे यांनी भैयांविरोधात त्यांच्या शब्दामध्ये इन्व्हर्टेडमध्ये किंवा बिहारी, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, जिथून अगदी नवी दिल्ली, हरियाणा, पंजाब, जिथून इथे लोक येतात त्यांच्या विरोधाची एक प्रकारे भूमिका घेतली. कारण स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि हे उपरे येतात आणि पुन्हा दादागिरी करतात, अशी मनसेची स्पष्टपणे भूमिका होती. आता या भूमिकेमध्ये बघा की त्यांनी असं म्हटलं होतं राज ठाकरे यांनी की बिहारींना म्हणजे जर मराठी माणसांचा जर अपमान केला तर रोजचा अन्नाचा घास घेताना सुद्धा तुम्हाला थप्पड लक्षात राहील. म्हणजे मुस्काटात मारल्या होत्या ती थप्पड तुमच्या लक्षात राहिली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर विक्रोळीला एक सभा राज ठाकरेंची 2008 साली झाली होती, मला वाटतं फेब्रुवारी महिन्यातच झाली होती. त्यावेळी ते असं म्हणाले की अमिताभ बच्चन हा निवडणूक कुठे लढवतो, पण महाराष्ट्रात इतके वर्ष राहतो, महाराष्ट्राने त्याला एवढं म्हणजे स्टारपद दिलं, देशात तो लोकप्रिय झाला, तो बॉलिवूड महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रातनं मोठा झाला तो. त्यापूर्वी कोण ओळखत होता अमिताभ बच्चनला, पण निवडणूक कुठे त्यांनी लढवली जी राजीव गांधींच्या विनंती होता, अलाहाबादमधून आहे. अलाहाबादचा अमिताभ बच्चन हे कबूल आहे, पण अलाहाबादनं निवडणूक का लढवली त्यांनी, महाराष्ट्रातनं का नाही लढवली, असा प्रश्न होता. बरं, इथे आल्यावरती उत्तर प्रदेशचा ब्रँड ॲम्बॅसेडर तो झाला, महाराष्ट्राचं काय, असा राज ठाकरे यांनी प्रश्न केला होता. बरं, महाराष्ट्रात त्यावेळी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत्या, त्याच्यावरती एखादी फिल्म करावीशी त्याला का नाही वाटली, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करावीशी का वाटली नाही, असा राज ठाकरे यांनी प्रश्न केला. एवढंच नव्हे तर जया भादुरी यांच्यावर सुद्धा त्यांनी राज ठाकरे यांनी टीका केली होती. मोठा इश्यू झाला होता अमिताभ बच्चनच्या संबंधानंतर, मग त्यांच्यामध्ये समझोता झाला. एवढंच नव्हे तर ऐश्वर्या राय यांनी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या सूनबाई, त्यांनी शाळा काढल्या, शाळांना मदत केली. ती कुठे, उत्तर प्रदेश असेल, अन्य राज्यामध्ये. राज ठाकरेंचा प्रश्न होता महाराष्ट्रातील शाळांना का नाही मदत करत तुम्ही, त्यांच्या शाळांना का मदत करता. हे झालं अमिताभ बच्चनबद्दल. मग अबू आझमी यांनी सुद्धा राज ठाकरे, मनसे यांच्या विरोधात किंवा शिवसेनेत राज ठाकरे असतात त्यांच्या विरोधात स्टेटमेंट्स काढली. आणि मग त्यांनी तर सांगितलं होतं अबू आझमींनी, तर आम्ही काठ्या वाटू म्हणून. काठ्या वाटू, समाजवादी पार्टीची मुळं उत्तर प्रदेशात मूळ. मुंबईत जरी असली समाजवादी पार्टी, त्यांचे नगरसेवक आहेत, त्यांचे आमदार आहेत, अबू आझमी तर प्रमुख आहेत त्यांच्या मुस्कटात राम कदम यांनी विधानसभेमध्ये मुस्कटात मारली होती एकदा, हे आठवत आहे का. त्यावेळेच्या चर्चेमध्ये मी एका चॅनेलवर चर्चेमध्ये आमचा जोरदार वाद झाला होता की विरोध करण्याची ही पद्धत नाही आहे, असं मी म्हटलं होतं. अबू आझमी यांचं मी कुठल्याही प्रकारे समर्थन करणार नाही, कारण अबू आझमी हे काय लायकीचा नेता हे मला माहिती. पण अबू आझमींनी जेव्हा काठ्या वाटू असं म्हटलं, म्हणजे या उत्तर प्रदेश किंवा समाजवादी पार्टी किंवा अबू आझमींवर जेव्हा टीका झाली राज ठाकरे किंवा अन्य नेत्यांकडनं, तेव्हा
तेव्हा राज ठाकरे असं म्हणाले की काठ्या वाटल्या तर आम्ही तलवारी वाटू आणि बांबूच्या तिरड्या करून झोपून पाठवून देऊ, असं थेट गर्जना राज ठाकरे यांनी केली होती. आणि छटपूजेबद्दल सुद्धा मी मगाशी सांगितलं की छटपूजेची म्हणजे नौटंकी करू नका असं ते म्हणाले. नंतर त्याच सगळ्या महाराष्ट्राविरुद्ध उत्तर भारत या लढाईमध्ये असं जेव्हा वक्तव्य झालं उत्तर भारतातल्या नेत्यांकडनं, विशेषतः अमरसिंग यांच्याकडे, ते आता नाही आहेत, ते वाळले, ते समाजवादी पार्टीमध्ये होते, मुलायमसिंग यादव यांच्या पक्षामध्ये. महाराष्ट्र में आने के लिए राज की इजाज़त की ज़रूरत नहीं असं जेव्हा अमरसिंग म्हणाले तर राज ठाकरे म्हणे हे कोण आहे, कुठलं बेडूक आहे, कोण आहे हा, मराठी माणसाच्या परवानगी विना येता येणारच नाही असं राज ठाकरे म्हणाले होते. अमरसिंग हे मुलायमसिंग यादव जो उत्तर भारतामध्ये मोठा पक्ष आहे त्या पक्षाचेच एक नेते मुलायमसिंग यांच्या जवळचे होते. मग मतभेद झाले त्यांचे. पण एक प्रकारे उत्तर प्रदेशच्या नेत्याच्या विरोधात गर्जना राज ठाकरे यांनी केली होती. भाजपच्या किंवा सगळ्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की काय अगोदर झालं होतं, मुद्दाम इतिहास सांगतोय. नंतर ज्यावेळी 2006मध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2006मध्ये शिवसेनेने ठाण्यामध्ये भोजपुरी संमेलन घेतलेलं होतं. तोपर्यंत मनसेची स्थापना झाली होती. राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले होते. लाई चना संमेलन 2007 साली झालं. हे बिहार असेल, उत्तर प्रदेश आहे, ते लाईमध्ये चुरमुरे चणे याचं वाटप होतं मला वाटतं. हे लाई चना संमेलन हे उत्तर प्रदेश बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात साजरं केलं. ते शिवसेनेने साजरं केलं. आणि 2007च्या मुंबई आणि ठाण्याच्या महापालिकांच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा शिवसेनेला याचा नक्कीच फायदा झाला. बघा, नंतर 2006च्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवसेनेच्या षण्मुखानंद हॉलमध्ये झाला होता. बाळासाहेबांनी काहीतरी जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे उद्गार काढले अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते मुन्ना त्रिपाठी यांनी केली. ते कोर्टात गेले. बाळासाहेब ठाकरे यांना त्या प्रकरणात अटक झाली आणि लगेच जामिनावर सुटका झाली त्यांची. हे 2006ची गोष्ट. त्यानंतर हे त्रिपाठी जे आहेत, मुन्ना त्रिपाठी, त्यांनी उत्तर भारतीय विकास परिषद जे आहे, उत्तर भारतीय विकास परिषदेचे ते प्रमुख. 24 जानेवारी 2008ला जो उत्तर प्रदेशात स्थापना दिन कार्यक्रम झाला त्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. बघा, शिवसेनेची सुद्धा भूमिका कशा प्रकारे बदलत गेली. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या विरुद्ध कोर्टात गेले होते त्रिपाठी, त्यांच्याच वतीने जो कार्यक्रम झाला तिथे उद्धव ठाकरे गेले होते. त्रिपाठीचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आमचे बंधू असा केला होता. त्यानंतर या त्रिपाठींनी जो खटला दाखल केला होता बाळासाहेबांच्या विरुद्ध, काही वक्तव्य केलं, तो खटला काढून घेतला. शिवसेना आणि उत्तर भारतीय यांच्यातली जवळीक याच्यातनं स्पष्ट होते ही गोष्ट. नंतर नाशिकमध्ये तुम्हाला माहिती असेल की मोठ्या प्रमाणावरती परप्रांतीयांची संख्या आहे. आणि ज्यावेळी एकदा या परप्रांतीयांना धमकावून मारझोड करून त्यांना हाकलून लावण्यात आलं होतं, त्यानंतर तिथे नाशिकमध्ये जे उद्योजक होते ते धास्तावले होते. त्यांची अगदी कोविडच्या काळातसुद्धा जेव्हा परप्रांतीय जायला लागले तेव्हा नाशिकमधले उद्योजक, इतर ठिकाणचे उद्योजकसुद्धा धास्तावले होते की आता येतील की नाही. कारण कमी वेतनामध्ये हे कामं करतात. अत्यंत कष्टाळू लोक आहेत उत्तर भारतातले लोक, बिहारमधले लोक कष्टाळू असतात. ते एखादा माणूस दुसऱ्या प्रांतामध्ये, दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित होतो कामधंद्यासाठी, तेव्हा तो अधिक नेकीने काम करतो. कारण त्याला माहिती असतं की आपलं याच्यावरती अवलंबून आहे, याच्यातनं पैसे सेव्ह करून आपल्याला आपल्या गावी घरी पाठवायचे आहेत. आणि ही नोकरी गेली तर आपण आपल्याला फाके मारायची पाळी, उपाशी मरू आपण. उलट जो त्या भागातला जो असतो तो म्हणतो की इथे मला नोकरी धंदा मिळाला नाही तरी माझा काका मामा आहे,
माझे आईवडील आहेत, काही ना काही ते होईल माझी व्यवस्था. त्यामुळे एक प्रकारे आळस येतो. ही गोष्ट आहे, ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. आता मे 2008मध्ये परप्रांतीयांवरचा मनसेचा लढा तीव्र झाला. मग हे सगळे मग काय सांगण्यात आलं की महाराष्ट्राचा ताबा मिळवण्याची उत्तर प्रदेश आणि बिहारची योजना आहे ती माझ्यामुळे फेल गेलेली आहे. तो जो प्रयत्न आहे ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता उत्तर प्रदेश बिहारचा, अशी भाषा मनसेतर्फे राज ठाकरे यांच्यामार्फत करण्यात आली होती तेव्हा. आता बघा ही गोष्ट आहे 14 वर्षापूर्वी. त्यापेक्षाही आता मोठ्या प्रमाणावरती लोंढे मुंबईत येत आहेत. ही संख्या वाढलेली आहे ती. मग आता ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालला नाही आहे का तो प्रयत्न थांबलेला आहे? या प्रश्नाचंही उत्तर दिलं पाहिजे. आणि जर ताबा घेण्याचा प्रयत्न होत असेल तर मनसे उत्तर भारतीय किंवा बिहारींविरुद्ध काही आंदोलन करणार आहे का? स्थानिकांच्या बाजूने उभं राहून स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, मराठी माणसालाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, उपऱ्यांना नाहीत, असं आंदोलन छेडणार आहे का? हाही प्रश्न आहे. कारण मग मराठी माणसांना मनसेशिवाय कोण वाली आहे असाही प्रश्न उद्भवू शकतो. बघा आता तुम्हाला माहिती आहे की फेरीवाल्यांच्या विरोधात मोठं आंदोलन मनसेने केलं होतं. त्याचं मी तेव्हा कौतुक केलं होतं. रेल्वेच्या जवळ रस्ते अडवून बेकायदेशीरपणे जे फेरीवाले कोणी असतील, परप्रांतीय असतील, स्वप्रांतीय म्हणजे मराठी माणूस असेल कुठलेही, तिथे फेरीवाल्यांनी तिथे असता कामा नयेत. अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणावरती आहेत. ते आंदोलन मनसेने केलं, त्याचं कौतुक केलं. पण त्यामध्ये या फेरीवाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्तर भारतीय आहेत. अजूनही आता बघा रेल्वेला काय रस्त्यांना फुटपाथना सगळीकडे वेढा येतो. आता हे आंदोलन आहे ते मनसे करणार आहे का हाही प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की अयोध्येत जेव्हा राज ठाकरे जातील, योगीजींना कदाचित भेटणार नाही. उद्या भाजपचे बिहारमधले जे नेते आहेत त्यांना ते भेटू शकतात. काही वर्षांपूर्वी ते एका अशा संमेलनात गेले होते जिथे परप्रांतीय होते. हिंदीमध्ये राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये उत्तर भारतीयांच्या संदर्भातली भूमिका त्यांनी मांडली. मग लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय तिकडे गेलात? मनसेनी तर ते शत्रू असल्याची भूमिका घेतली होती ना. राज ठाकरे म्हणाले की मी तिथे जाऊन काही वेगळं बोललो नाही, माझी भूमिकाच त्यांच्याजवळ मांडली. मग आता हे जे फेरीवाले आहेत, अनधिकृत झोपडीवाले आहेत, जे बाहेर ठिकाणून येऊन इथे राहतात, त्यांच्याबद्दलची मनसेची भूमिका काय हा सवाल आहे. आता दुसरी गोष्ट आहे की शिवसेना आणि मनसेचे संबंध अतिशय वाईट आहेत. आता बघा 2012मध्ये मनसे जोरात होते. मनसेचे तुम्हाला माहिती आहे की कसे आमदार निवडून आले होते वगैरे. अनेक ठिकाणी त्यांना यश मिळालं. त्यावेळी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आपण एकत्र येऊया, मी हात पुढे करतो, तेव्हा मनसेने त्याला प्रतिसाद दिला नव्हता. आणि त्यानंतर 2014मध्ये मनसेचा खुर्दा झाला, मनसेला काही यश मिळालं नाही. मग 2017 साली मनसेने सांगितलं की मराठी माणसाच्या भल्यासाठी, कॉर्पोरेशनच्या निवडणुका मुंबईच्या होत्या, मराठी माणसाच्या हितासाठी आपण एकत्र येऊया म्हणून शिवसेनेला आवाहन केलं. तेव्हा शिवसेनेने टाळी द्यायला नकार दिला. कारण शिवसेना त्याला गरज नव्हती तेव्हा मनसेची, आणि मनसे ठिकठिकाणी सफाया होत होता. आता बघा म्हणजे शिवसेनेच्या मते राज ठाकरे आधी सेक्युलर होते. म्हणजे मनसेची स्थापना झाली तेव्हा झेंड्याच्या रंगामध्ये सुद्धा हिरवा रंग होता. मग ते मराठी झाले. म्हणजे मराठी अस्मिता, मराठी ओळख, मराठी नोकऱ्या हे मुद्दे होते. मग पुन्हा ते हिंदुत्वाकडे वळले. पुन्हा त्यांनी रिव्हर्स गिअर टाकला आणि मोदींवर टीका सुरू केली. आणि आता पुन्हा ते हिंदुत्वाकडे वळलेत. हिंदू जननायक बनलेले आहेत. ते मराठी हृदय सम्राट ते आहेतच, पण हिंदू जननायक आहेत. ते शाल कशा प्रकारे ओढतात बघा, भगवी शाल.
काही वर्षांपूर्वी खुद्द बाळासाहेबांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती. नाव न घेता भाषणांमधनं टीका केली होती की बघा हे लोक काहीजण माझी नक्कल करतात. पण नक्कल करण्यापेक्षा तुमची विचारसरणी काय, तुम्ही काय मुद्दे सांगतायत हे महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले होते. 2-3दा त्यांनी त्यांच्यावरती टीका केली होती. मराठी मतांमध्ये फूट पडण्याचे उद्योग चालू आहेत असंही म्हणाले होते बाळासाहेब. शिवसेनेने तर बाळासाहेबांचा फोटो, बाळासाहेबांचं नाव वापरायला सुद्धा आक्षेप घेतला होता, जे मनसेने घेतला होता. बाळासाहेबांचा वारसा हा उद्धव ठाकरेंकडे, बाळासाहेबांचे ते सुपुत्र आहेत ते. पण बाळासाहेबांना शिवसेना विसरलेली आहे. बाळासाहेबांना हृदयात ज्यांनी लक्षात ठेवलं आहे, त्यांचा वारसा, त्यांचे विचार लक्षात ठेवलेले आहेत, ते केवळ राजसाहेबांनी, असं राज ठाकरे यांच्या समर्थकांचं मत आहे, मनसेचं मत आहे. ते भाजपचं तर मत आहेच. भाजप तर वारंवार सांगत आहे की बाळासाहेबांना हे विसरलेत म्हणून, ते महाविकास म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नादी लागलेत म्हणून. पण भाजपचा हिंदुत्ववाद, शिवसेनेने हिंदुत्ववाद सोडले अशी भाजपची टीका आहे. आणि म्हणून शिवसेनेला एका कोपऱ्यात ढकलण्यासाठी भाजप आणि मनसे जवळ येत आहेत, विचारांनी भावनेनी जवळ येत आहेत ते. पण कितीही जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी मनसेची अगोदरची भूमिका मनसेने नाकारली नाही. उत्तर भारतीयांच्याबद्दलची त्यांची वक्तव्य, त्यांची विधानं, त्यांची आंदोलनं, त्यांनी केलेली मारहाण, हा भूतकाळ आहे. त्या आम्ही चुका केल्या असं काही मनसेने म्हटलं नाही, किंवा ती भूमिका आमची बदलली असंही म्हटलं नाही त्यांनी. मग एका वेगळ्या भाषेमध्ये भाजपचे नेते जे आहेत, जे खासदार उत्तर भारतातले, जे प्रश्न विचारत आहेत आणि जे म्हणतात की तुम्ही माफी मागा, आमच्या चुका झाल्या तसं मान्य करा, जाहीरपणे करा मान्य, तरच तुम्हाला अयोध्येत येऊ दिलं जाईल. आता अयोध्येत सरकारची, जेव्हा भाजप सरकार जेव्हा मनसेच्या बाजूने आहे असणार आहे, तेव्हा ते कोणी, ते एकटा खासदार काय करू शकणार, कारण भाजपची ती भूमिका नाही आहे. पण जी त्या खासदाराची भूमिका आहे तशी काही खासदारांची, काही आमदारांची, काही लोकांची तिथे असू शकेल, आहे की नाही, ती असू शकेल. कारण मनसेनी तर मराठी बोलपटांना, मराठी चित्रपटांवरती अन्याय होतो, केला जातो. जे अभिजित पानसे तर सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक, संघटनेचे सिनेमाचे आंदोलनं घेणारे नेते आहेत, ते मनसेचे मोठे नेते आहेत. ते त्यांना माहिती आहे की बॉलिवूडच्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांचं कसं नुकसान होतं, थिएटर्स मिळत नाहीत, हेही मुद्दे त्यांनी लावून राहिलेत. म्हणजे आणि बॉलिवूडचे अनेक लोक उत्तर भारतामध्ये सुद्धा लोक आहेत, ते उत्तर भारतातले. योगीजी तर आले होते की हस्तिनापूरला या 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 म्हणून. तेव्हा इथले उद्योगधंदे, म्हणजे चित्रपटातले लोक, इथली इंडस्ट्री पळवायला ते आलेत, अशा प्रकारची टीका झाली होती ती. हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्या टीकेमध्ये तसा काही अर्थ नव्हता, कारण बॉलिवूड हे काय असं नाही की असं उचलायचं आणि तिकडे नेऊन ठेवायचं हस्तिनापूरला किंवा उत्तर प्रदेशमध्ये, असं काही नाही. पण तो संघर्ष झालेला होता. पालघरमधल्या ज्या साधूंच्या हत्या झाल्या त्यावेळीसुद्धा योगीजींनी महाराष्ट्र सरकारवर वाटेल ते आरोप केलेले होते. सुशांत राजपूतच्या प्रकरणामध्ये बिहारच्या नेत्यांनी, बिहारच्या पोलीस अधिकाऱ्यांनी, बिहारच्या सरकारने वाटेल ते आरोप करून महाराष्ट्राची बदनामी केलेली होती. आणि मनसे, हे शिवसेनेचं जाऊ काय असेल ते, पण पालघर प्रकरण असेल, सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल, महाराष्ट्रावरचा अन्याय केंद्र सरकार करणं असेल, तेव्हा मनसे महाराष्ट्राच्या बाजूने उभं राहणार का केंद्र सरकारच्या, ज्या केंद्र सरकारचे नेतृत्व गुजरातचे नेते करत आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी, ज्या बुलेट ट्रेनचा काहीही उपयोग नाही, अहमदाबादला जाऊन काय ढोकळा खायचा का, असं राज ठाकरे म्हणाले होते. आणि हे नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशमधून निवडून येतात. तर त्याचं काय करायचं या सगळ्या प्रश्नांचं? म्हणजे महाराष्ट्रावरती केंद्र सरकारकडून होणारा अन्याय, महाराष्ट्राच्या अस्मितेचा होणारा अन्याय, अशावेळी मनसेची भूमिका काय असेल? महाराष्ट्राच्या बाजूची असेल,
महाराष्ट्राला GST मिळालं पाहिजे, केंद्रीय करातला वाटा योग्य वेळी मिळाला पाहिजेत, महाराष्ट्रातले प्रोजेक्ट्स इकडनं तिकडे जाता कामा नयेत, हा एक भाग. आणि दुसरा भाग, उत्तर प्रदेश बिहारच्या नेत्यांनी महाराष्ट्राची चालवलेली बदनामी, त्यावेळी मनसेची भूमिका, राज ठाकरेंची भूमिका काय असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनसेने उत्तर भारत किंवा परप्रांतीयांच्या विरुद्धची आपली भूमिका बदलली आहे का. चंद्रकांत दादा म्हणाले होते की ती एक अडचण आहे, देवेंद्रजी सुद्धा म्हणाले होते, पण ती अडचण आहेच. त्या अडचणीचं काय करायचं. म्हणजे अयोध्येचा दौरा केल्यानंतर हे सगळे प्रश्न संपले का. अयोध्येमध्ये राज ठाकरेंचं स्वागत होईल, हमरे राजा भैया म्हणून स्वागत होईल, पण या सगळ्या प्रश्नांचं काय करायचं याची उत्तरं मनसेला द्यावी लागतील. कारण या अनेक विसंगती आहेत, अनेक प्रकारचा गोंधळ आहे, अनेक प्रकारची गुंतागुंत आहे. त्यामुळे भाजपशी मैत्री करताना मनसेला विचार करायला लागेल की त्यांच्याबद्दल कोणकोणते प्रश्न लोक उपस्थित करू शकतात. आणि भाजपला सुद्धा मनसेनी ज्या पूर्वी काही गोष्टी केलेल्या आहेत, राज ठाकरे यांच्या समर्थकांनी सैनिकांनी ज्या हल्ले केलेत त्याचीसुद्धा उत्तरं द्यावी लागतील भाजपला, त्यांना आलिंगन देताना. एवढंच मला म्हणायचं आहे, खुशाल तुम्ही एकमेकांना आलिंगनं द्या, पण त्यापूर्वी या प्रश्नांचं काय करायचं हा खरा सवाल आहे. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.